यानंतर बातमी आहे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील खटल्याची। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा आदेश दिला होता। यावर मुंडेंनी उच्च न्यायालयामध्ये स्थगितीची याचिका दाखल केली आहे। कोर्टात मुंडेंच्या वकिलांनी लग्नाचा अभाव आणि करुणा मुंडे यांची आर्थिक क्षमता या मुद्द्यांवर युक्तिवाद केला। जर लग्नच झालं नाही तर पोटगी कशी देणार असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। तर करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असंही मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं आणि राजश्री मुंडे याच धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला। या प्रकरणी आता 5 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे। जज साहेब भी हंस दिए इस बात पे कि तुम्ही म्हणताय की मुलाबाळा आमचे बायको नाही, तो जरी मुलाबाळा बायको तुमची नाही तर मुलाबाळा कुठून आणलाय मुलाबाळा, तो सगळे हसण्यासारखी गोष्ट आहे। आणि कसं मंत्रिपदाच्या जोरावर कसं खेळ चालू आहे एक महिलाचा, हे बघण्यासारखं आहे। 2021 मध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः हायकोर्टामध्ये मानहानीचा दावा केला होता। त्यांच्या पिटिशनमध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की 1998 पासून आम्ही दोघी सोबत आहे, आमचं लग्न झालेलं आहे हायकोर्टामध्ये आणि आमचे 2 मुलाबाळा आहेत। आणि आज असं म्हणताय की त्यांची बायको नाही आहे आणि असे सगळे झूठे खोटे नाटे आज त्यांची ते सवय झालेली आहे। तुम्ही पण स्वतः बघितलेलं आहे इलेक्शन पिटिशनमध्ये पण ते जे खटले आहे आमचे त्याचा काहीतरी उल्लेख केलेला नाही, आमचे लग्नाचा माझा उल्लेख केलेला नाही आहे, माझ्या मुलाबाळांचा 2009 2014 2019 मध्ये उल्लेख केला नाही होता। आता वाद झालेला आहे त्याच्यासाठी 2024 मध्ये माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं, माझं नाव नाही टाकलं। असं सगळे खोटे नाटे त्यांच्या सवय झालेली आहे आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे। बरीच काही अजून एव्हिडन्स द्यायचे आहेत जे काही साबित करतं की करुणा मुंडे हे धनंजय मुंडेच्या वाईफ्स आहेत म्हणून। तर त्यांचं म्हणणं होतं की आय मीन दे आर अग्रीइंग टू द फॅक्ट दॅट शी इज मदर ऑफ द 2 किड्स, बट ही इज नॉट अग्रीइंग दॅट शी इज हिज वाईफ ॲज वाईफ, आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते असं त्यांचं म्हणणं आहे। पण आमचं म्हणणं आहे की 21 वर्ष अशी लिव्हिंग रिलेशनशिप नसते अँड वी हॅव ॲम्पल प्रूफ्स टू प्रूव्ह दॅट शी इज हिज वाईफ, आणि ते आम्ही पुढच्या 5 तारखेला कोर्टामध्ये दाखल करू।